हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायचित प्रणू चॅनलमध्ये। आज आपण पुण्यातल्या अजून एका छानशा अशा उद्यानाला भेट देणार आहोत आणि ते म्हणजे वसंतराव एकनाथ बागुल उद्यान, जे की लोकेटेड आहे पर्वती पायथ्याच्या इथे। पूर्ण लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे उद्यानात जाण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही, अगदी फ्री एंट्री आहे। सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 8:30 वाजेपर्यंत हे उद्यान चालू असतं। दुपारच्या वेळी उद्यान बंद असतं। उद्यानात एंटर केल्या लगेचच आपल्याला छान छान असे प्राणी पाहायला भेटतात। नकली प्राणी आहेत हे, पण एकदम मजा येते एंटर केल्या लगेचच पाहायला भेटतात। त्यामुळे मुलं जर आली तर एकदम खुश होऊन जातील। कारण तसं म्हणायला गेलं ना तर मुलांसाठीच हे वालं गार्डन आहे। गार्डन एकदम छान आहे, शांत आहे। अगदी आय स्पेस असं उद्यान आहे। खूप छोटं आणि अगदीच भलं मोठं असं सुद्धा नाहीये, एकदम व्यवस्थित आय स्पेस उद्यान आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गार्डन अगदी स्वच्छ आहे। उद्यानात फिरताना ना आधेमध्ये तुम्हाला असे छान छान प्राणी पाहायला भेटतील। मग ते बघायला खरंच खूप मजा येते। मुलं असतील तर एकदम खुश होऊन जातील। त्यानंतर गार्डन मध्ये तुम्हाला अशा काही प्रतिकृती सुद्धा पाहायला भेटतील। पुण्यातलं एखादं शांत ठिकाण किंवा शांत अशी बाग शोधत असाल तर तुम्ही डेफिनेटली इथे येऊ शकता। इथे आजूबाजूच्या एरियामध्ये राहत असाल आणि अजून या गार्डनला व्हिजिट केलं नसेल तर एकदा संध्याकाळच्या वेळी या गार्डनला व्हिजिट करून बघा, खरंच खूप जास्त छान वाटतं। उद्यानामध्ये अगदी शांत वातावरण आहे आणि आजूबाजूला बसायला सुद्धा व्यवस्था केलेली आहे। व्यवस्थित स्वच्छ अशी हिरवळ आहे, त्यामुळे तुम्ही इथे खायला प्यायला घेऊन येऊ शकता। मस्त असं उद्यानात बसूनच खाऊ पिऊ शकता। त्यानंतर इथल्या उद्यानाचा मेन अट्रॅक्शन म्हणजे इथला म्युझिकल फाउंटन आणि लेझर शो। संध्याकाळी 7 वाजता हा शो तुम्हाला पाहायला भेटेल। तुम्ही जर संध्याकाळच्या वेळी आलात तर तुम्हाला डेफिनेटली हा वाला शो पाहायला भेटेल। बसण्यासाठी अगदी व्यवस्थित जागा उद्यानामध्ये केलेली आहे। मोठ्या लोकांसाठी इथे जिमची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्यासाठी ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था सुद्धा केली आहे। तुम्ही इथे जवळपास कुठे फिरायला गेलात तर डेफिनेटली या उद्यानाला व्हिजिट करू शकता। संध्याकाळच्या वेळी इथे व्हिजिट करा। लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।